आंतरवाली शरद पवार उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणून मनोज जरांगे मोठे झाले. छगन भुजबळांचा आरोप. दगडफेकीच्या घटनेत शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात गुरुवारी दिनांक 18 नागपूरमध्ये समता परिषदेच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली तसेच खळबळजनक दावे केलेले आहेत. छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की आंतरवाली सराटीतील 83 पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला. त्यावेळेस पवारसाहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले असा गौप्यस्फोट करून भुजबळांनी खळबळ उडवून दिलेली आहे. छगन भुजबळ यांनी यावेळेस मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, मंत्रिमंडळात सध्या एकमेव आशेचा किरण तो आहे ते म्हणजेच देवेंद्र फडणवीस. त्यांनी ओबीसी समिती दिली, समाजाला निधी दिल्याचं त्यांनी म्हटलंय. छगन भुजबळांनी आता थेट जुना पण मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून दावा केल्यानं राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे. आंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक महिलांसह लहान मुले जखमी झाले. पण त्यानंतर उपस्थित जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. भुजबळ म्हणाले, निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो, त्यामुळे जो जरांगेला पाठिंबा देतो त्याला निवडणुकीत धडा शिकवा. जर तुम्ही एकत्र आला तर काही अशक्य नाही. माझ्या निवडणुकीवेळी जरांगे 2 दिवस आला, मला मराठ्यांची मतं मिळाली नाहीत, पण ओबीसी, SC, ST आणि सर्व जाती माझ्यासोबत आल्या आणि म्हणून मी जिंकलो असा दावा त्यांनी यावेळेस केला आहे. पवार साहेब ज्या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उपोषण करत होते, काय ते आमचे हे सत्संग मुंडे तिकडे होते, त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही ते करायचे सोडायचे, करायचे सोडायचे. पण या वेळेला काय झालं, ज्यांना कंटाळला त्यांनी जा बरं का, ज्यांना ऐकायचे कथा त्यांनी हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले. सरकारने त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर सोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी. हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी. आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला. पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे का झालं. आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन यायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे यातली जी मंडळी जी आहेत ना, त्याच्या जाऊन पाया पडायचे. काय मग त्यातले जे आहे स्थानिक आमदार, त्यांना घरी बसवण्याचं काम
आपल्या सगळ्या ओबीसी वर्गांना अतिशय किमान एतबार येते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.